नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतल्या पावसाची. सध्या मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून सीएसएमटीला जाणाऱ्या सर्व लोकल या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतायत. पाऊस आणि तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 5 मिनिटं उशिराने धावते. तर सध्या मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिरा सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळते. ठाणे रेल्वे स्थानकावरची ही गर्दी आपण बघतो आहोत. तर दादर रेल्वे स्थानकावरती सुद्धा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. आपले प्रतिनिधी विशाल पाटील हे दादर रेल्वे स्टेशनहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विशाल, काय परिस्थिती आहे मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर? मनुष्य पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे त्याचाच परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे. आता मी दादर स्थानकात आहे. या स्थानकावरची जर आपण परिस्थिती पाहायला गेलं तर मध्य रेल्वे जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरा धावते. अनेक लोक रेल्वेची वाट पाहताना प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे याचाच परिणाम जो आहे हा पश्चिम रेल्वेवरती सुद्धा झालेला आहे. पश्चिम रेल्वे जवळपास 5 ते 8 मिनिटं उशिरांना धावते. तर हार्बर लाईनवरती सुद्धा अशाच पद्धतीचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. हार्बर लाईन जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरांना धावते. त्यामुळे ज्या पद्धतीनं पहाटेपासून मुंबईत पाऊस बरसतोय, या पावसामुळे रेल्वे वाहतूक जी आहे ही विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. रस्ते वाहतुकीवरती तितका परिणाम जरी होत नसला तरी मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वेला ओळखलं जातं. मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत हे रेल्वेनं प्रवास करत असतात. मात्र आपण जर आजचाच दिवस नाही, याच्या मागचे जर 3 दिवस पाहायला गेले तर मुंबईकरांचे अशाच पद्धतीचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्यामुळे कारणांमुळे सुद्धा लोकल सेवा जी आहे ही विलंबानं पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईतील सर्वच स्टेशन्सवरती रेल्वे जी आहे ही उशिरानं पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यामुळे मुंबईकरांना जे कार्यालयीन वेळेत पोहोचायचं असतं त्याला काहीसा विलंब जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सद्यस्थितीला मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात आहे. या पावसाचा वेग जो आहे हा अद्यापही मंदावलेला नाही आहे. त्यामुळे याचा परिणाम जो आहे हा संपूर्णपणे रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे. आणि सद्यस्थितीला जर आपण दादरची दृश्य पाहायला गेलं तर अनेक लोक जे आहेत हे रेल्वेची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पावसाचा परिणाम हा संपूर्णपणे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मनोश्री, नक्कीच विशाल, त्याच्यामुळे मुंबईतलं हे दृश्य आपण बघतो आहोत. मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 5 मिनिटं उशिरानं धावते. तर पावसाचा जोर कायम राहिलेला आहे. वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं झाली आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व लोकल गाड्या या विलंबानं धावतायत. पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सुद्धा 5 मिनिटं उशिरानं सुरू आहे. पावसाचं पाणी साचल्यानं अंधेरी सबवे हा वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय. तर गोरेगाव ओबेराय मॉल परिसरात पाणी साचले. वाहतूक पर्यायी असल्यानं ही वळवण्यात आलेली आहे. पर्यायी रस्त्यानं ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे. मालाड गोरेगाव मधील बेस्ट बस वाहतुकीचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले. गोरेगाव मधील साईनाथ सबवेची वाहतूक मदिना मंजिल उड्डाण पुलावरून वळवण्यात आली आहे. कांदिवली गावातील शंकर मंदिर परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे.